नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 30 जून 2026 या तारखेचा। तर या काळात वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची शक्यता जोरदार बघायला मिळणार आहे। ती पण वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 30 जून रोजी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता कायम राहण्याची शक्यता। दुपारनंतर वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे अनेक भागात ढगांची निर्मिती होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते। कोकण, घाटमाता आणि सह्याद्री लगतच्या डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहू शकतो। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच नाशिकच्या घाटमाता, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि बीड परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। काही भागात 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फवारणी किंवा खत टाकण्याचे नियोजन स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन करा। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। काढलेले पीक आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी ठेवा। एकंदरीत 30 जून दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आणि मात्र पावसाची तीव्रता प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी असू शकते। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पावसासाठी दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्रामध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाजा। वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह आज तारीख 30 जून 2026 या तारखेला दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात ढगाळ स्थिती राहील। अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर राहील। विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामल, रामगुंडम या भागातही दुपारनंतर हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोलकाता आणि धनबादच्या आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती दुपारनंतर सावंतवाडी, अंबोली, रामगड तसेच अरोज, बंडा, पारसेम या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि लगत सविस्तर बघितलं बिचोलियम, अंजुनियम, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, गाणपूर, नेटुरगुंजी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे आणि सांगली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज राहील। हलका मध्यम पाऊस इचलकरंजी, शिरगोपी, कुडाची, सांगली, मालगाव, देसिंग, अथनी, अडाली, तेलसंग या भागात हलका मध्यम पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्यात परोळा, संगरूळ, कोल्हापूर, जितविल, किनीकोडाली, अजरा, नेसरी, अड्डाला हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यताही रत्नागिरी जिल्ह्याच्या भागामध्ये जसे कडेगाव, पटेगाव, कणकवली, पोंडा, राधानगरी, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालवण, वायगणी इकडे जोरदार स्वरूपात राहील। कुणकेश्वर, खारेपट्टण, गगनबावडा, विजयदुर्ग, राजापूर, रविपट्टण, पूर्णागड, वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे बेलकट, साखरपा, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम हलका बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही ओमराज
आणि मायानी बीटा औंध वडोज सातारा कोरेगाव मोल दिक्सेल या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, हलके सरींचा अंदाज राहील। अरळ अरवाडे कोयना पाटणला मध्यम हलका राहील। तसेच हेडवी मार्गाव तांबे गुहागर लोटे चिपळूण वसटोपोट दहागाव दापोली पाचवानी कलसीत मंदनगर महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाड वर्धन गोरेगावला जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे दुपारनंतर व्याले सोनापूर आणि पुणे वाघोली लोणी कालभर या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज माळशिरस भालवानी पंढरपूर इकडे हलका मध्यम राहील। इतर ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। परंडा वेरबंग खोंडे सेल्सिअस बिगवण इकडे मध्यम हलका पाऊस राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण बिटकेवाडी आणि रायगाव सुरेगाव पाण्यासोपी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याचा काही परिसर मध जुन्नर ओतूर आले आणि टाकडेश्वर या भागात जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगर आणि शिरळ महाका राहुरी वरवंडी घारगाव मांडवे हलका पाऊस राहील। भनास निवासा श्रीरामपूर तालुक्यामध्ये शिर्डी पुलतांबा कोपरगावला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। काही भागामध्ये हलका जोर बघायला मिळणार आहे। कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच रोड कोपोली कामशेतला जोरदार स्वरूपात राहील। कर्जत कुसर मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणडोंबिवली भिवंडी भाईंदर घाटमाथ्याचा परिसर आंबेगाव मोरोबाड आणि लगतचा परिसर बघितला असता मध जुन्नर ओतूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे भाईंदर वसई विरार पालघर सपाले जोरदार स्वरूपात राहील। आणि तसेच गोडमाल वाडा जव्हार मोकडा त्र्यंबक नाशिक जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील। नाशिकच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। लिंबगाव शिन्नर मंजूर देवगो देवळी इकडे हलका पाऊस राहील। नाशिक ओझर लाडाचे अडसूळ शेवगा जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणी डोडांबे चांदवड आणि मालगाव नांद्राणे सटण आवटी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस दुपारच्या नंतर राहील। धुळे जिल्ह्याकडे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। आणि मराठवाड्यातील पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूरला मध्यम हलका आणि स्थानिक स्वरूपात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच जालना जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारनंतर असणार आहे। तर बीड आणि धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाची स्थिती बीड जिल्ह्याकडे धारोड केज यलम चौसाला गेवराई इकडे हलका मध्यम राहील। लगतचा परिसर बघितला असता कळम मासा एलम चौसाला जामखेड काडाष्टी इकडे मध्यम स्वरूपात राहील। तारखेड भूम मासा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे लातूर श्रंतपाल निलंगणा बाटंची किल्लरने हलक्या सरींचा अंदाज आहे। तसेच नांदेड भागाला परभणी जरी बोरी जिंतूरला हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर राहील। आणि विदर्भातील पावसाचा अंदाज बुलढाणा अकोला अमरावती हलका पाऊस। विदर्भात दुपारनंतर पावसाची शक्यताही विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात राहील। तर नागपूर जिल्ह्याकडे उत्तर भागात जोरदार पावसाचा अंदाज उमरी सावनेर पारशिवनी कामठी बडेगाव बिचवा जोरदार स्वरूपात राहील। भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्धी धर्मापुरी बार्शी असोली कंधारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तिरोडा तुमसर गोबरबाई निपाणी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदियात सांगझरी इतर ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्राणी आडायल गोथंगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर कोडाली काटोल इकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वर्धा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यात मोलसावली गडचिरोली तसेच चामर्शी घोट अष्टीमलचेरा एटापल्ली अहेरी गिरवाडा पाराकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। चंद्रपूर बल्लापूर गजवाली हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड किनारपट्टीचा परिसर वेंगुर्ला महापणकुडल मुसळधार स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कडेगाव पटेगाव वायगणी पोईपकासल मालवण पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोणकेश्वर विजयदुर्ग खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरी तसेच लांजा बेळकर सक्रापा रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच बेलकर सक्रापा संगमेश्वर माखनजानलाई जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना पटण अरळ आरवाडे वसटोपोट सागदेव सातारा जोरदार पावसाचा अंदाज आहे। गुहागर मार्गाव तांबे
सिंदखेड, चाकदेव, अचटफोट, मेढा, घोगरी, महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मंडणगड, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे बिहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, वाघोली आणि तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, उरण, पनवेल मध्यम स्वरूपात राहील। मुरबाड, आंबेगाव, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मिरा भाईंदर, ओमवाडी, खडवाली इकडे मध्यम स्वरूपात राहील। शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, पालघर, सपाले, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच पावसाची शक्यताही जोरदार स्वरूपात उत्तर महाराष्ट्राकडे राहील। वैजापूर, गंगापूर, एलगुपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, कन्नड, हतनूर, चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच धुळे जिल्ह्याकडे आणि नाशिक जिल्ह्याचा काही परिसर बघितला असता मालगाव, नांद्राणे, अंजंग, निमशेवडी, अरबी, बोकरूड, धुळे, अंजंग, नवारी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि धरणगाव, एरंडळ, जळगाव, भुसावळ, वडाली, मुक्ताईनगर या भागात जोरदार स्वरूपात राहील। बडगाव, पाचरा, अनवा, अजंठा, सिल्लोड आणि मराठवाड्यातील काही परिसर, फुलंब्री, विरामगाव, एलगोपा, देवगाव जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या आणि जळगाव जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाचा अंदाज अमरापूर, हंसापूर, भक्तापूर, माका आणि दहीगावणे, पैठण जोरदार स्वरूपात राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, करकमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडवणी, तळेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच धाराशिव, लातूर, सोलापूर जिल्ह्याचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। नांदेड भागाला, हिंगोली, परभणी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत या पावसाचा अंदाज राहील। तसे बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देसिंग, दिगोरी, मार्कासा तसेच धनोरा, मुरंबा या भागात जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।